करूया महत्त्वाच्या बातमीनं। सातारा ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार विशाल मोरेला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक केल्याची महत्त्वाची माहिती अपडेट समोर येते। मोरे अजित पवार गटाच्या विद्यार्थी सेलचे प्रमुख असल्याची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाय आणखी खोला जाण्याची आता चर्चा सुरू आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अमोल, खरं तर कथित सातारा ड्रग्ज प्रकरण आणि त्याचा सूत्रधार विशाल मोरे याला अटक झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे, काय सविस्तर माहिती? खरं तर मुंबई क्राईम ब्रांचने या विशाल मोरेला अटक केलेली होती। 12 डिसेंबरला त्याला ही अटक करण्यात आलेली होती। विशाल मोरे हा पुणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवकचा विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आहे। 3 डिसेंबरलाच त्याची नियुक्ती पुणे शहराचे पूर्व भागाचे अध्यक्ष असलेले सुनील टिंगरे यांनी केलेली आहे आणि हाच विशाल मोरे आता या जाळ्यात अडकलेला आहे। ड्रग्जची तस्करी करत असल्याचा प्राथमिक संशय या विशाल मोरेवर आहे। मुंबईमध्ये मुलुंड पोलिसांनी 8 डिसेंबरला एक कारवाई केलेली होती, ज्याच्यामध्ये 2 शेख नावाच्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केलेली होती। त्यांच्या जवळ मेफेड्रॉन आढळून आलेलं होतं आणि त्यांच्या चौकशीमध्ये विशाल मोरे याचं नाव समोर आलेलं होतं आणि त्यानंतर विशाल मोरेला 12 डिसेंबरला मुंबईच्या क्राईम ब्रँचने अटक केलेली होती आणि त्याच्यामध्ये जी चौकशी केलेली आहे त्याच्यानंतर त्याचं कनेक्शन हे सावरी गावातल्या ड्रग प्रकरणाशी जोडलं जाते अशी माहिती मिळत आहे। कारण की सुषमा अंधारे ज्या ठाकरे गटाच्या नेत्या आहेत यांनी सुद्धा सावरी गावामध्ये कशा पद्धतीने ड्रग हे तयार केलं जातं किंवा विकलं जाते अशा पद्धतीचा आरोप केलेला होता, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्यावर त्यांनी आरोप केलेला होता। मात्र दुसरीकडे आता अजित पवार यांच्या पक्षाचाच एक पदाधिकारी आहे, तो सुद्धा या ड्रग तस्करीमध्ये सहभागी असल्याचा पुरावा आहे, तो पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी त्याला 12 डिसेंबरला अटक केलेली आहे। जे 2 व्यक्ती शेख नावाचे आहे ज्यांचा उल्लेख मी केला, त्यांच्या चौकशीमध्ये त्यांना जे मेफेड्रॉन दिलेलं होतं ते विशाल मोरे यांनी दिलेलं होतं आणि त्यानंतर विशाल मोरे याला पोलिसांनी अटक केलेली आहे। 12 डिसेंबरला पुणे मुंबई रस्त्यावर त्याला मेफेड्रॉन सहित म्हणजे ज्यावेळेस त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं क्राईम ब्रांचच्या, त्यावेळेस त्याच्या जवळ हे मेफेड्रॉन सुद्धा आढळून आलेला आहे आणि त्यामुळे हा विशाल मोरे हा ड्रग पेडलर आहे का असा सुद्धा संशय आता येऊ लागलेला आहे। पण एक सर्वात महत्वाची कारवाई यामध्ये करण्यात आलेली आहे। पण दुसरीकडे राजकीय दृष्ट्या पाहिलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री या संपूर्ण ड्रग प्रकरणामध्ये अडचणीत येत आहेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण की पहिलीकडे आपण पाहिलं की एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांचंच नाव सुषमा अंधारे यांनी घेतलेलं होतं की त्यांचं जे शेड आहे जे सावरी गावामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे तिथं जवळपास 100हून अधिक कोटींचं ड्रग्ज आढळून आल्याचं त्यांच्या तपासामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं होतं। आणि दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा पुणे पदाधिकारी आहे विशाल मोरे, ज्याची नियुक्ती ही याच महिन्यामध्ये 3 डिसेंबरला झालेली होती, त्याच्याजवळ मेफेड्रॉन हे आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण कारवाईमध्ये आता मुंबई क्राईम ब्रँच अजून काय काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं असेल। पण दुसरीकडे विशाल मोरे हा जो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे त्याला 12 डिसेंबरला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि याचा पुढचा तपास सुद्धा केला जातोय। त्याच्याकडनं जे मेफेड्रॉन आढळून आलेलं आहे ते नेमकं कुठून आलेलं आहे, त्याला कुणी दिलेलं आहे, सावरी गावाशी त्याचा संबंध आहे का हे सुद्धा कनेक्शन आहे ते जोडलं जाते। त्याचा तपास सुद्धा सध्या पोलिसांकडून केला जातो। अमोल, जसं आपण सांगितलं की महायुतीतील अनेक पदाधिकाऱ्यांची नावं अनेक प्रकरणात समोर येत आहेत। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल जर बोलायचं झालं तर कालच माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल एवढं मोठं प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर आता अजित पवार गटाच्या पुणे विद्यार्थी सेलचे प्रमुख असलेले विशाल मोरे यांचं देखील नाव समोर येते। धनंजय मुंडे असू दे, अनेक यांना त्या कारणामुळे राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो चर्चेत आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा पाय आणखी खोला जाण्याची शक्यता देखील तितकीच गूढ झालेली आहे। नक्कीच, कारण की या प्रमुख पक्षांमधले जे नेते मंत्री पदाधिकारी असतात ते अशा पद्धतीचे कारनामे करतात आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीचे हे कारनामे समोर येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी पक्षाची सुद्धा बदनामी होतीये। काल आपण पाहिलं की माणिकराव कोकाटे यांचं जे 29 वर्षाचं सदनिका गैरव्यवहार प्रकरण होतं ते समोर आलेलं होतं। त्याच्यामध्ये न्यायालयाने जी शिक्षा त्यांना सुनावलेली आहे त्यानंतर त्यांचं मंत्रीपद आहे ते सुद्धा काढून घेण्यात आलेलं आहे। पण दुसरीकडे अशा पद्धतीने विद्यार्थी सेलचा एक प्रमुख
जो आहे ज्याची नियुक्ती आताच 3 डिसेंबरला पक्षाकडून करण्यात आलेली होती, तो सुद्धा ड्रग संबंधित आढळून येतो. हे फार गंभीर आहे आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशा पद्धतीने ड्रगची तस्करी किंवा ड्रगची विक्री आहे ती अशा पद्धतीने कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून केली जाते का असा सुद्धा संशय आहे. आणि त्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये जो विशाल मोरे नावाचा हा पदाधिकारी आहे तो जर ड्रगची विक्री अशा पद्धतीने करत असेल तर हे फार अतिशय गंभीर असणार आहे. याला पक्षाला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. पक्षाची नेमकी आता भूमिका याबाबतची काय आहे हे पाहणं महत्वाचं निश्चित. असेल, कारण खरंच अमोल, नुकत्याच खरं तर झालेल्या आता यापुढे कार्यकारिणीच्या पक्ष जाहीर या पदाधिकाऱ्यांवर किंवा या नेत्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.